पीठ मळून घेतलेलं आहे. थोडंसं मी आंब्याचं पल्प घेतलेलं आहे, चवीनुसार गूळ घेतलेला आहे आणि खोबरे किसून घेतलेलं आहे. खोबरं टाकलेलं आहे, त्यानंतर मँगोचं पल्प टाकते, चवीनुसार मी गूळ टाकते, तूप टाकते. तर छान असं आपल्याला सारण करून घ्यायचं आहे. सारण आपलं छान रेडी झालेलं आहे. आता गॅस बंद करते आणि मी पूर्ण थंड होऊन देते. सारण थंड झालेलं आहे. आता मी काय करते, चपातीचं पीठ ते थोडंसं मळून घेतलेलं होतं, त्याचे छोटे छोटे गोळे तयार करते आणि पुऱ्या लाटून देते.